सकाळची वेळ होती आणि माझी दुकानावर जायची वेळ झाली होती. मी एक टेलर होतो आणि असा सुंदर हँडसम टेलर तर पूर्ण परिसरात कोणीही नव्हता. आणि हेच कारण होतं की माझ्याकडे खूप जास्त काम असायचं. माझं दुकान खूप चालायचं आणि माझ्याकडे जास्तीत जास्त महिलाच यायच्या. कधीकधी तर ते माझ्यासोबत अगदी हसून खेळून गप्पा गोष्टी करायच्या आणि मग मी देखील त्यांच्यासोबत अगदी हसत हसत गप्पा मारायचो. आणि हे तर सरळ होतं की मला त्यांच्यामुळेच पैसे मिळत होते आणि मग त्यामुळेच मी त्यांच्यासोबत कधीही उलटसुलटपणे बोलत नव्हतो. आणि त्या देखील त्यांचं काहीतरी काम असायच्या म्हणून यायच्या. त्यामुळे मी त्यांच्यासोबत अगदी व्यवस्थित चांगलं बोलायचो. परंतु तरी देखील पूर्ण परिसरात मी यासाठी प्रसिद्ध होतो की मी स्त्रियांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. परंतु खरं तर असं काहीही नव्हते. मला बायको होती आणि ती खूपच सुंदर होती. आमचे लव्ह मॅरेज होते. आम्ही तर आमच्या पूर्ण कुटुंबासोबत भांडण करून हे लग्न केलं होतं आणि आता आम्ही एका फ्लॅटमध्ये राहत होतो. माझ्या बायकोचे नाव कमला होतं. जेव्हा मी मुंबईमध्ये फ्लॅट बघायला आलो तेव्हा माझी बायको मला बोलू लागली की मला सर्वात वरच्या मजल्यावर फ्लॅट पाहिजे. यावर माझं म्हणणं होतं की इतक्यावरती आपण लोक कसे चढणार आणि कसे उतरणार, कारण ती इतकी काही मॉडर्न बिल्डिंग नव्हती. तिथे लिफ्टची सोय देखील नव्हती. त्यावर माझी बायको बोलू लागली, आपण वरचा मजल्यावर फ्लॅट घेतला तर तिथे आपल्याला टेरेस देखील मिळेल आणि टेरेस फ्लॅटचे खूप जास्त फायदे असतात. त्यामुळेच टेरेसवाला फ्लॅट पाहिजे. आणि तसंही वरच्या फ्लॅटची किंमत कमी होती कारण की तो उंच होता आणि लोकांना इतक्या वरती ये जा करायला खूप कठीण जायचं. माझ्या बायकोचं असं म्हणणं होतं की ये जा केल्यामुळे आपल्या दोघांचा व्यायाम देखील होईल. तिला टेरेस खूप आवडायचं. ती बोलायची संध्याकाळी मस्तपैकी चहा बनवायचा आणि टेरेसवर बसून आभाळाकडे पाहायचे, पक्ष्यांना पाहायचे. असं केल्याने दिवसभराचा आपला जो थकवा असतो तो निघून जातो. मी देखील तिचं म्हणणं ऐकलं आणि आम्ही दोघांनी तो वरच्या मजल्यावरचा फ्लॅट घेतला. परंतु एके दिवशी असे काही झाले की ती जिना उतरताना घसरून पडली आणि तिच्या कमरेला मार बसला. आणि आता डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की तिच्या कमरेपासून पायापर्यंतचा जो भाग आहे तो आता सुन्न झाला आहे. ती आता तिच्या पायांवर चालू शकत नाही आणि नाही आता ती जास्त बोलू शकत, कारण की तिला खूप मोठा शॉक लागला होता. त्यामुळे तिच्या शरीरातल्या अनेक अवयवांना दुखापत झाली होती. फ्रॅक्चर झालं होतं आणि या गोष्टीला आता 1 वर्ष होणार होतं. आता मीच तिची सर्व काही कामं करत होतो. तिच्यासाठी जेवण बनवायचे, घराची देखील साफसफाई आणि पैसे देखील कमवायचे. तिला वॉशरूमला जायचं असेल तर ते देखील मला घेऊन जावं लागायचं. माझे सगळे नातेवाईक माझ्यावर अगदी दयेच्या नजरेने पाहायचे. ते बोलायचे, तू स्वतःच्या पसंतीने लग्न करून आमचं मन दुखावलं आहेस आणि त्यामुळेच तुला ही शिक्षा मिळाली आहे. लग्नाच्या 1.5 वर्षानंतरच माझी बायको अपंग झाली आणि जेव्हा ती जिन्यावरून पडली होती तेव्हा ती आई होणार होती. माझं मूल देखील या दुनियेत येण्यापूर्वीच दुनियातून गेलं होतं. खूप मोठा धक्का होता, एक पात होता. आम्ही लोक खूपच कठीण प्रसंगात अडकलो होतो, परंतु तरी देखील अगदी आनंदाने ही वेळ निभावून नेत होतो. आणि आता या गोष्टीला 1 वर्ष झालं होतं. एके दिवशी मी दुकानावर जात होतो. माझ्या बायकोची काही कामं काही संपायचं नावच घेत नव्हती. मी तिला एकदा बाथरूममध्ये घेऊन गेलो तेव्हा ती परत बोलू लागली की मला पुन्हा बाथरूममध्ये जायचं आहे. तिला अगदी व्यवस्थित हातपाय धुवायचे आहेत. मी तिच्याजवळ मोबाईल फोन ठेवून यायचो, जेणेकरून काही झालं तर ती मला लगेच फोन करेल आणि मी घरी येऊ शकेल. माझं दुकान माझ्या फ्लॅटपासून इतकं काही लांब नव्हतं. दुपारचे जेवण देखील मी तिच्याजवळ अगदी व्यवस्थित ठेवून जायचो, जेणेकरून ती सहजपणे ते घेऊ शकेल आणि दुपारचे जेवण करेल. सोबतच पाण्याचा देखील बंदोबस्त अगदी व्यवस्थितपणे केला होता. दुपारी मी आमच्या फ्लॅटवर एक फेरी मारायचो आणि मग पुन्हा एकदा दुकानावर निघून जायचो आणि मग रात्री उशिरा फ्लॅटवर जायचो. ती बिचारी तर याच रुटीनसोबत तिचं आयुष्य घालवत होती आणि तिचं माझ्यासाठी इतकंच करणं हे काम होतं. मी पुन्हा एकदा तिला बाथरूममध्ये घेऊन गेलो. तिने मला इशारा केला. मी म्हणालो, आत्ता काय पाहिजे? मी जरा रागातच म्हणालो. तेव्हा ती जरा उदास झाली. तिच्या इशाऱ्याचा अर्थ होता की तिला लिपस्टिक लावायची होती. तिने ओठांवर लिपस्टिक लावली. तेव्हा मी तिला आरसा दाखवला आणि ती देखील आरशात पाहून लिपस्टिक लावू लागली. मी तिची स्तुती केली. म्हणालो, माझी बायको खूपच सुंदर आहे, एखाद्या अप्सरासारखी. त्यावर ती बोलू लागली, म्हणून तर तुमच्या बायकोला नजर लागली आहे. मी म्हणालो, नाही नाही, असं काही नाही, सगळं काही ठीक होईल. मी एक पुरुष होतो आणि माझी बायको अपंग होती. मी घरातील काम देखील करायचो, पैसे देखील कमवायचो. तरी देखील देवाने मला ही इतकी हिंमत दिली होती की मी कधीही माझ्या बायकोला यावरून टोमणा मारला नव्हता. त्या 1 वर्षात मी माझ्या बायकोसोबत कधीही भांडण केले नव्हते. मी तिचे उपचार देखील करत होतो. माझ्या आयुष्यात सगळं काही ठीक होते. त्यानंतर मी माझ्या दुकानात निघून गेलो. त्यानंतर मी त्या मुलीला पाहिलं जी माझ्या दुकानात आली होती. मी त्याला याआधी कधी या परिसरात पाहिलं नव्हतं. कदाचित ती त्या परिसरात नवीन आली होती. ती मुलगी खूपच सुंदर, तरुण आणि सडपातळ अशी मुलगी होती. तिचं नाव रुपाली होतं. ती येता क्षणी बोलू लागली, माझं नाव रुपाली आहे, तुमचं काय नाव आहे? तेव्हा मी म्हणालो की इथे सगळे मला टेलर विकी या नावाने हाक मारतात.
तर ती बोलू लागली, हो, मी तुमच्या कामाबद्दल खूप लोकांकडून ऐकलं आहे. ऐकलं आहे की तुम्ही खूप चांगले कपडे शिवता. तुम्ही माझ्यासाठी देखील ड्रेस शिवून द्याल का? तेव्हा मी म्हणालो, हो. ती बोलू लागली, खरं तर आमच्या कुटुंबात एक लग्न आहे आणि मी लग्नामध्ये दर 4 तासानंतर कपडे बदलते. ही माझी सवय आहे, कारण की मला सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायचं असतं. त्यामुळे मला जवळपास 12 ते 13 ड्रेस लागणार आहेत. 20 दिवसाच्या आत तुम्ही मला ड्रेस शिवून द्याल का? ती विचारू लागली, तुम्ही हे इतके ड्रेस आरामात शिवू शकाल का? मी म्हणालो, हो, परंतु या अशा कामाचे मी थोडे जास्त पैसे घेतो. ती म्हणू लागली, मला पैशांची काहीच काळजी नाही. ती बोलत होती, जर मी तुझ्याकडून 13 ड्रेस एकत्र शिवून घेत आहे तर मग माझ्याकडे पैशांची कमी असेल का? मी खुश झालो की चला, एक मोठी ग्रुप ऑर्डर मिळाली आहे. आणि तसंही मला कितीतरी दिवस लग्नाची ऑर्डर मिळाली नव्हती आणि तो आता लग्नाचा सीझन देखील नव्हता. परंतु काही लोक तर लग्नाचा सीझन नसताना देखील लग्न करतात. ठीक आहे, मी तिच्याकडून ऑर्डर घेतली. ती बोलू लागली की मी उद्या मटेरियल घेऊन येते आणि सोबतच मेजरमेंट देखील घेऊन येते. मी म्हणालो, हां, ठीक आहे. मी तिचे नाव आणि नंबर लिहून घेतलं. मी माझ्या दुकानात काम करत होतो. ती दुसऱ्या दिवशी आली. तिने मला सर्व कपडे दिले आणि मला समजावून सांगितलं की कशाप्रकारे तिला ड्रेस शिवायचे आहेत. परंतु ती बोलू लागली की मला एक ड्रेस पाहिजे. तेव्हा मी तिला बोलू लागलो, यावेळेला मी माझ्या घरी जातो. माझी बायको अंथरुणावरच खिळलेली असते. मला तिला बघायला जावं लागतं. त्यावर ती बोलू लागली, मला आता शिवून दिलास तर मी तुला 500 रुपये जास्त देईल. मी विचार करू लागलो, व रुपयांसाठी तर मी 1 तास घालवला तर काय होईल? तसंही माझी बायको तिच्या घरात बसलेली आहे. कुठे रस्त्यावर तर नाही ना बसली? जेवण पाणी मी तिच्या जवळ ठेवून आलो आहे. 1 तासाने काय फरक पडणार आहे? 1 तास तर माणूस झोपून देखील राहू शकतो. हां, ही वेगळी गोष्ट होती की या प्रकारे माझ्या बायकोची हालत नव्हती. मी नेहमीच घरी लवकर जात होतो, परंतु आज मला तिचा ड्रेस शिवायचा होता. मला तो ड्रेस शिवण्यासाठी 1 तास होऊन जास्त वेळ लागला. जेव्हा मी रात्री पुन्हा घरी परतलो आणि घरामध्ये गेलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी तर हैराण झालो. माझी बायको जमिनीवर पडलेली होती. पाण्याचा ग्लास तुटलेला होता. कदाचित ती पाणी पिण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत होती, कारण की तिच्याजवळ मी जे पाणी ठेवलं होतं ते कमी होतं. मी तिला उठवलं, तिचे तोंड साफ केलं. तिला थोडं लागलं देखील होते. त्यावर मी मलमपट्टी केली. तिने माझ्याकडे अगदी उदास होऊन पाहिलं. मी तिच्याजवळ फोन देखील ठेवला होता, परंतु फोनची बॅटरी कदाचित संपली होती. त्यामुळे ती मला फोन करू शकली नाही. मी म्हणालो, मला माफ कर. मला थोडं काम होतं. खूप महत्त्वाचे काम होते. ती मला विचारू लागली, काय काम होते? मी तिला सांगू लागलो, दुकानाचं काही काम नव्हते. माझ्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. मी तिला खोटं सांगितलं होतं. जर तिला हे सांगितलं की एका सुंदर तरुण मुलीचा ड्रेस शिवण्यासाठी मला इतका उशीर झाला, त्यामुळेच मला घरी यायला उशीर झाला, तर तिला वाईट वाटलं असतं. तिला राग देखील आला असता, कारण शेवटी बायको ही बायकोच असते. मग ती अंथरुणाला खिळलेली असली तरी काय? नवरा एखाद्या मुलीसाठी बायकोला प्राधान्य देत नसेल तर कोणत्याही बायकोला राग येणारच. त्यामुळे मी घाबरलो आणि हे असे खोटे बोललो होतो. तिने देखील हसून मान हलवली. याचा अर्थ की काहीही हरकत नाही. मी विचार करू लागलो, मला हिच्यासोबत असं वागायला नको होतं. मी काम तर केले होते, परंतु त्या मुलीने मला अजून पैसे दिले नव्हते. ती बोलू लागली, मी सर्व पैसे एकत्रच देईन. ती जेव्हा दुकानात यायची ती माझ्यासोबत काहीतरी विचित्र चाळे करायची. ती एक वेगळ्याच अंदाजाने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायची. कधी तिच्या ओढणीसोबत खेळ करायची. ओढणी तर फक्त नावाला तिने अंगावर घेतली होती आणि ती ओढणी तर अगदीच पातळ असायची. पूर्ण परिसरातील बाजारातील लोक तिला वळून वळून पाहायचे. माझ्या दुकानाच्या समोर अजून एका टेलरचं दुकान होतं. तो माझा मित्रच होता. तो मला बोलू लागला, आजकाल ही मुलगी तुझ्या दुकानात खूपच फेऱ्या मारते. तिच्यापासून जरा सावध राहा. त्यावर मी म्हणालो, हो, मला असं वाटतंय की ही परिसरात नवीन आली आहे. त्यावर माझा मित्र म्हणाला, हो, नवीन आली आहे, परंतु कोणत्या तरी माणसाला बर्बाद करायलाच आली आहे. मी म्हणालो, म्हणजे याचा काय अर्थ? त्यावर तो टेलर मित्र बोलू लागला, या बाईचा घटस्फोट झाला आहे. तो पोस्टमॅन आहे ना, जो आपल्या परिसरात राहायचा, म्हातारा असा, त्याची ही भाची आहे. त्यावर मी त्याला म्हणू लागलो, ही चेहऱ्यावरून तरी लग्न झालेली वाटत नाही आणि तू तर सांगतोस की तिचा घटस्फोट झाला आहे. तो बोलू लागला, हो, आजकाल दिसण्यावरून कोण कसं आहे, लग्न झालं आहे की नाही समजत नाही. ऐकलं आहे की तिचा नवरा खूप श्रीमंत माणूस होता, परंतु जेव्हापासून त्याला तिच्या वागण्याबद्दल समजलं आहे तेव्हा त्याने वैतागून तिला घटस्फोट दिला. आणि तू तर दिसायला इतका देखणा आहेस की तुझ्या मागे कोणतीही स्त्री हात धुवून मागे लागेल. तर मी म्हणालो, मी आता कुठे हँडसम राहिलो आहे? आता फक्त घरातल्या कामांमध्ये अडकून गेलो आहे. माझ्या मित्राने विचारलं, मग आता वहिनीची तब्येत कशी आहे? कशी आहे ती? मी म्हणालो की हो, ठीक आहे. आता माझा मित्र बोलू लागला,
तू खूपच चांगलं काम करतोस. तुझ्या बायकोची सेवा देखील करतोस. देव तुला तुझ्या या कामाचं फळ नक्की देईल. सगळे काही ठीक होईल, काळजी करू नकोस. परंतु मी आता खूपच टेन्शनमध्ये होतो. खूप त्रासात होतो. मला एकट्यालाच सगळी कामं करावी लागत होती. त्यामुळे मी खूपच वैतागलो होतो. जेव्हा माझी बायको अगदी व्यवस्थित होती तेव्हा ती नोकरी देखील करायची, घर देखील सांभाळायची आणि पैसे देखील कमवायची. परंतु तरीही ती अजिबातच थकायची नाही. परंतु ही गोष्ट देखील खरी आहे की देवाने महिलांना पुरुषांपेक्षा जास्त संयम, जास्त शक्ती दिली आहे. जितकं एखादी स्त्री सहन करते तितकं एखादा पुरुष सहन करू शकत नाही. आणि हे मी मान्य केलं होते. मी आता खूप थकलो होतो. एके दिवशी मी माझ्या बायकोला बघत होतो आणि विचार करत होतो, मी हिच्यासाठी किती काय काय करतो. ही तर तरी देखील आजारीच आहे, अपंग आहे. तरी देखील मी तिची काळजी घेतो. मी तिला माझ्या आयुष्यातून बाहेर काढलं नाही. खरंच ही इतक्या प्रेमालायक आहे का? जर तिच्या जागी मी असतो तर नक्कीच ही मला सोडून निघून गेली असती. ती तर दिसायला खूपच सुंदर होती. जेव्हा आमचं अफेअर चालू होतं तेव्हा तिच्या कोणासोबत तरी साखरपुडा झाला होता. तो तिच्या आत्याचा मुलगा होता. पण माझ्यासाठी तिने त्याला सोडलं होतं. मग असं असतानाही तिने दुसऱ्यासाठी मला सोडलं नसतं का? माझ्या मनामध्ये चित्रविचित्र विचार येऊ लागले. आजकाल मी रुपालीबद्दलच विचार करत राहायचो. ती रोजच्या रोज माझ्याकडून कोणता ना कोणता ड्रेस शिवून घ्यायची आणि मला पैशांची काही गरज नव्हती. मला ती आता आवडू लागली होती. तिच्यासोबत बोलणं, तिचं बोलणं ऐकणं मला खूप आवडायचं. ती माझ्या दुकानात यायची. मी तिला विचारलं, तुझ्याबद्दल खूपच अफवा पसरल्या आहेत की तुझा घटस्फोट झाला आहे. तेव्हा ती बोलू लागली, हो, माझं लग्न जर एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत करून दिलं तर मग घटस्फोट होणार नाही तर काय होणार? माझं वय तर बघ, माझा चेहरा बघ. माझं लग्न एखाद्या म्हाताऱ्यासोबत करून देणे हे योग्य आहे का तूच सांग. एखादी जवान स्त्री एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत खुश राहील का? त्यावर मी म्हणालो, हो, हे तर तुझ्यासोबत खूपच वाईट झालं. तर ती बोलू लागली, माझं नशीब चांगलं होतं म्हणून माझा घटस्फोट झाला. जर माझा घटस्फोट झाला नसता तर माझ्यासारखी कमनशिबी कुणीही नसती. त्यावर मी विचारलं, मग आता पुढे काय विचार आहे? पूर्ण आयुष्य एकटीनंच घालवणार आहेस का? त्यावर ती बोलू लागली, नाही नाही, मला कुणाला तरी माझा जीवनसाथी बनवायचा आहे. परंतु ज्या प्रकारचा पुरुष मला पाहिजे त्या प्रकारचा पुरुष इथे कोणीही दिसत नाही. त्यावर मी विचारलं, तुला कसा पुरुष पाहिजे? त्यावर ती बोलू लागली, रंगरूपाचा, दिसायला सुंदर पाहिजे. शरीरयष्टी अगदी धष्टपुष्ट असायला पाहिजे. त्याला बघितल्यावर वाटलं पाहिजे की हो, खरंच पुरुष आहे. मला असं का वाटत होतं की जणू ती माझ्याबद्दलच बोलत आहे. याचा अर्थ ती ज्या पुरुषाला शोधात होती मी अगदी त्याच प्रकारे होतो. तिने माझ्यावर आता जाळ फेकायला सुरुवात केली आणि मी देखील तिच्या जाळात अडकलो होतो. मी हे सर्व विसरून गेलो होतो की याआधी देखील मी कुणाला तरी प्रेमाची वचन दिली आहेत. म्हणजे कोणासोबत तरी संबंध आहे. माझं प्रेम माझी बायको कमला होती. माझं तिच्यावर आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. परंतु असं बोलतात ना की कधीकधी प्रेम वेळेनुसार कमजोर होत जातो किंवा कधीकधी वेळेनुसार मजबूत होत जाते. इतकं मजबूत होते की कुणीही त्याचं ते नातं मोडू शकत नाही. परंतु कधीकधी कमजोर इतकं होते की एका शब्द किंवा एक काम देखील त्यांचं ते नातं एका झटक्यात तोडू शकतं. आता जेव्हा मी घरी जायचो तेव्हा मला माझ्या बायकोवर खूप राग यायचा. मला आता ती वाईट वाटू लागली. मला ती आता आवडत नव्हती. मी तिच्या त्या कामांना अक्षरशः वैतागलो होतो. एके दिवशी आमच्या परिसरातील बायका माझ्या दुकानावर आल्या. तेव्हा त्या काहीतरी खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन आल्या. मी विचारलं, तुम्ही वरती फ्लॅटमध्ये का येत नाही? तर त्या बोलू लागल्या, इतक्यावरती जिने चढून कोण येणार? तुमच्या बायकोची देखील जिन्यावरून पडल्यामुळे ही अशी अवस्था झाली आहे. मी म्हणालो, तिच्यासाठी प्रार्थना करा. सगळं काही व्यवस्थित ठीक होऊ देत. त्यावरती बाई बोलू लागली, अशी लोकं कधीही ठीक होत नाहीत. माझ्या बहिणीसोबत देखील असेच झाले होते. 18 वर्ष ती अंथरुणावरच पडून होती. त्यानंतर मी विचारलं, मग त्यानंतर त्या ठीक झाल्या की नाही? त्यावरती बाई बोलू लागली, नाही, त्यानंतर तर ती या जगातूनच निघून गेली. मी हे ऐकून खूप जास्त उदास झालो. मी विचार करू लागलो, मी पूर्ण आयुष्य माझ्या आजारी बायकोची सेवा करत घालवू का? खरंच आता हे दुसरं वर्ष सुरू झालं होतं. परंतु अजूनपर्यंत माझ्या बायकोच्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नव्हती. डॉक्टरांनी देखील कोणती चांगली बातमी दिली नव्हती. मी तिला प्रत्येक महिन्याला डॉक्टरकडे घेऊन जायचो. एके दिवशी रुपालीने मला तिच्या मनातली गोष्ट सांगितली. ती बोलू लागली, मला तू आवडू लागला आहेस. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. मी तिला माझ्या बायकोबद्दल आधीच सर्व सांगितले होते. मी तिला माझ्या बायकोचा फोटो देखील दाखवला होता. तेव्हा ती बोलू लागली, ती तर खूपच सुंदर आहे. ती बोलू लागली, हे बघ, हे करण्याचं तुझं हे वय नाही. तू काय आयुष्यभर तुझ्या बायकोची सेवा करणार आहेस का? तिची घाण साफ करत बसणार आहेस का? माझ्यासोबत चल, आपण दोघं पडून जाऊन लग्न करू. मी माझ्यासोबत इतकी सारी संपत्ती घेऊन येईल की आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. दुसऱ्या कोणत्या शहरात जाऊन तू तुझे दुकान चालू कर. मी घर सांभाळेल आणि तू दुकान सांभाळ.
तुझ्या हातामध्ये कला आहे आणि तुझी ही कला तू कुठेही वापरू शकतोस. तर मी विचारलं, पण माझ्या बायकोचं काय होणार? मी तिला सोडून तर नाही जाऊ शकत. तर ती बोलू लागली, का? का नाही जाऊ शकत? मग तू तुझ्या बायकोपासून सुटका कशी काय मिळवणार? तू विचार कर. मी तुझ्यासोबत पळून जायला तयार आहे. मी तिचे हे बोलणं ऐकून जरा विचारात पडलो आणि माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली. मी म्हणालो, माझी बायको तर चालू शकत नाही आणि उठू शकत नाही आणि हा आजार देखील असा आहे की ती कधीही ठीक होऊ शकत नाही. मी तिच्यासाठी जे जे काही करू शकत होतो ते सर्व आधीच मी केलं आहे. आता कदाचित तिलाच यातून सुटका मिळण्याची गरज आहे. एके दिवशी मी तिला माझ्यासोबत टेरेसवर घेऊन गेलो. तिला व्हीलचेअरवर बसवलं. ती देखील खुश होती की चला आज मला बाहेरचं जग दिसेल, स्वच्छ आकाश दिसेल. मी खूप मुश्किलीने तिला वरती घेऊन गेलो होतो, परंतु ती हे पाहून हैराण झाली की ती वेळ संध्याकाळची वेळ नव्हती, तर दुपारचं रखरखतं ऊन होतं. ती मला बोलू लागली, मला खाली घेऊन चल, मला खूप गरम होतंय. टेरेसवर तर खूप जास्त ऊन आहे. तर मी बोलू लागलो, का? तुलाच तर टेरेस खूप आवडायचं ना? तुलाच तर ऊन खूप आवडायचे ना? तुला आभाळ पाहायचं होतं ना? आता इथेच बस. मी चाललो. मी खाली जात नाही, तर मी माझं आयुष्य जगायला जात आहे. मी तुझी सेवा करून करून अक्षरशः थकलो आहे, वैतागलो आहे. तुझी काय इच्छा आहे की मी पूर्ण आयुष्य तुझी सेवा करत राहू? तुझंच काम करत राहू? तुझा गुलाम बनून राहू? तुझा नोकर बनून राहू? माझा चेहरा बघ, तुझ्यासारख्या एक नाही तर 10 बायका मिळतील मला. मग मी माझं आयुष्य तुझ्यासोबत का खराब करू? मला माफ कर. मी आजपर्यंत तुझ्यासाठी खूप काही केलं आहे, पण आता यापुढे मला तुझ्यासाठी आणखी काही करता येणार नाही. जर तू तुझ्या पायांवर उभी राहू शकली असतीस तर कदाचित आपल्या आयुष्यात सगळं काही ठीक झालं असतं, परंतु तू आता ठीक होण्याचे काही चान्सेस नाहीत. माझं डॉक्टरांसोबत बोलणं झालं आहे आणि त्यांनी हेच सांगितले की तू कधीही चालू शकणार नाहीस, उठू शकणार नाहीस. तू अशीच अंथरुणावर पडून राहणार. मी तिला पुढे बोलू लागलो, तू आता इथेच 3-4 दिवस अशीच पडून राहा आणि मग 3-4 दिवसानंतर तुला तुझ्या आयुष्यातून सुटका मिळेल. जेव्हापर्यंत लोकांना समजेल की तुला जगामध्ये राहिली नाहीस, तोपर्यंत माहीत नाही मी इथून कुठेतरी दूर निघून गेलो असेल. एक मुलगी आहे, तिच्यावर माझं प्रेम आहे. बस मी आता तिच्यासोबतच जात आहे. मी व्हीलचेअरला लॉक केलं, त्यामुळे ती व्हीलचेअर आता कुठेही फिरू शकत नव्हती आणि तसंही तिचा एक हात काम करत नव्हता. ती तिच्या दबलेल्या आवाजात ओरडू लागली, मला आवाज देऊ लागली, परंतु मी मागे वळून पाहिलं नाही. जसं मी जिन्यावरून खाली उतरू लागलो, माझा पाय इतक्या वाईट पद्धतीने घसरला की मी जिन्यावरून खाली पडलो. मला आता शरीरामध्ये काहीच हालचाल जाणवत नव्हती. मला फक्त माझा एकच हात जाणवत होता आणि मी शेवटच्या पायरीवर पडलेला होतो आणि मी जोरजोरात लोकांना हाक मारण्याचा प्रयत्न करत होतो. मी ओरडून ओरडून लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु कुणालाही माझा आवाज गेला नाही. मी तिथेच पडून होतो. कुणीतरी माझा आवाज ऐकेल आणि मला मदत करेल असं मला वाटत होतं. माझा फोन देखील माझ्याजवळ नव्हता. मी पाहिलं तर वरच्या पायरीवरून कुणीतरी खाली येत होतं आणि मी हे पाहून हैराण झालो की ती दुसरी कुणी नव्हती तर माझी बायको होती. जेव्हा माझ्या बायकोच्या जीवावर बेतलं, तिला वाटलं की ती आता या जगातून कायमची निघून जाईल, तिचा आता तडफडून मृत्यू होईल, तेव्हा तिने तिची पूर्ण ताकद पणाला लावली. आपण ज्याला विल पॉवर समजतो, त्याच पॉवरमुळे ती आज तिच्या पायांवर उभी राहिली आहे. ती स्वतः चालत चालत खाली आली. अडसडत्या पावलांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती खाली येत होती. परंतु जेव्हा तिने पाहिलं की मी जिन्यावर पडलेलो आहे आणि माझी अवस्था खूपच वाईट आहे, तेव्हा ती लगेचच माझ्याजवळ आली आणि मला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिला समजलं होतं की माझ्यासोबत काय घडलं आहे. माझ्यासोबत उलट झाले होते. जे मी करायला गेलो होतो ते आता सगळं माझ्यासोबत झालं होतं. ती आता माझ्या अवस्थेवर आली होती आणि मी आता तिच्या अवस्थेवर गेलो होतो. तिने माझ्याकडे रागीट नजरेने पाहिलं, जसं की ती मला आता कधीही माफ करणार नाही. आणि तसंही ती मला माफ का करेल? मी तिचा जीव घेणार होतो. ती तिथून निघून गेली. मी तिला हाक मारत होतो, तिला आवाज देत होतो, कमला कमला माझी मदत कर, माझी मदत कर. परंतु ती तिथून अशा प्रकारे निघून गेली की तिने मागे एकदाही वळून पाहिलं नाही. आणि थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्सवाले आले. कदाचित कमलानेच त्यांना फोन केला होता. ती माझ्यासारखी उलट्या काळजाची नव्हती. जर तिला वाटलं असतं तर ती मला कायमची सोडून निघून गेली असती. परंतु तिने त्या लोकांना बोलावलं होतं. ते लोक मला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरनेही सांगितलं की माझं अर्धं शरीर सुन्न झालं आहे आणि सोबतच एक हात देखील सुन्न झाला आहे. त्यामुळे आता मी काम करू शकत नाही आणि नाही उठू चालू शकत. आता कमला माझी काळजी घेऊ लागली. ज्याप्रमाणे मी तिची काळजी घ्यायचो, ती माझ्यासोबत काहीच बोलायची नाही. मी तिच्याकडे नेहमी माफी मागत राहायचो, पण ती काहीही बोलायची नाही. ती दिवसरात्र माझी काळजी घ्यायची. ती पुन्हा एकदा नोकरी करू लागली आणि मी आज देखील हैराण आहे की कशाप्रकारे एका क्षणात आमच्या दोघांचं आयुष्य एकमेकांसोबत एक्सचेंज झालं. परंतु ती एक खूप चांगली स्त्री होती. तिने मला माझ्या अवस्थेवर सोडलं नाही. मी फक्त दिवसरात्र तिच्याकडून माफी मागत होतो की कदाचित ती मला माफ करेल. मी तिला फक्त धोका देत नव्हतो, तर मी तिचा जीव घेऊ इच्छित होतो.
तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा की माझ्या बायकोने मला माफ करावं. मला आता माझ्या कृत्याची खूपच लाज वाटते आणि मी तुम्हा सगळ्यांना ही एकच विनंती करतो की कधीही कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवनसाथीला सोडू नका. कारण की तो एक असा व्यक्ती असतो जो कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत असतो. म्हणून त्याची किंमत करा.